दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले यांच्या आमदार निधीतून प्रभाग क्रमांक 3 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदारांना दिलेला विकासाचा शब्द पूर्ण करत आमदार राहुल डिकले यांनी प्रभाग क्रमांक 3 मध्ये विकास कामांच्या भूमिपूजनचा धडाका सुरू केलाय। या पार्श्वभूमीवर हिरावाडी परिसरातील त्रिकोणी बंगल्याजवळ असलेल्या साईबाबा मंदिरालगत महापालिकेच्या मोकळ्या जागेत भव्य सभामंडप बांधणे आणि त्या अनुषंगाने विविध विकास कामं करणे अशा विविध कामांचा शुभारंभ परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, प्रियंका माने, पूनम मोगरे, सुरेश जाधव, सुनील नगरकर, अंबादास गायकवाड, नंदू जाधव, सचिन चौधरी पगार, सौरभ सोनवणे, मनोज पोखरे यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्रिकोणी बंगल्याजवळच असलेल्या सिद्धिविनायक टाउनशिपच्या गणपती मंदिराजवळ सभामंडप बांधण्याच्या कामाचा शुभारंभ यावेळी परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आला। या प्रसंगी महिलांनी राहुल डिकले यांचे औक्षण करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तसेच परिसरातील नागरिकांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सिद्धिविनायक टाउनशिप मध्ये गणपती मंदिर आणि महादेवाचं मंदिर आहे, त्यामुळे इथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची, नागरिकांची या ठिकाणी सभामंडप व्हावे अशी अनेक दिवसांपासून मागणी होती। अखेर ती मागणी आमदार राहुल डिकले यांच्या आमदार निधीतून पूर्ण करण्यात आली। येत्या काळात या ठिकाणी भव्य सभामंडप उभारण्यात येणार आहे असं डिकले यांनी सांगितलंय। 1.5 वर्षापूर्वी किंवा वर्षभरापूर्वी आमदार आपल्या दारी जेव्हा सुरू केलं तेव्हा सिद्धिविनायक टाउनशिप मध्ये आलो होतो आणि तेव्हा मला आपल्या संदीप भाऊनी आणि 4-5 ज्येष्ठ लोक होते, कारण आमदार येतो आणि आश्वासनं देऊन निघून जातो। त्यांना वाटलं आलाय काहीतरी बघेल आणि निघून जाईल, परंतु आम्ही बराच अर्धा 1 तास इथे थांबलो, आरती केली, मंदिराची पाहणी केली, आपली इथे व्यायामशाळा आहे, व्यायामशाळेची परिस्थिती बघितली, तिकडे एक जॉगिंग ट्रॅक आहे, त्याला वाईट परिस्थिती सध्या त्याची, ते बघितलं आणि काय काय पाहिजे, काय केलं, कसं करायचं या सगळ्या गोष्टी डिस्कस करून मग आम्ही तिथून निघालो आणि त्याच्यानंतर आज जवळपास वर्षभराने आपली जी मागणी आहे ती मागणी तर पूर्ण करायचं भाग्य मला लाभतंय। शेवटी मतदारसंघ म्हटलं तर आपल्या माकमालाबादपासून सुरू होतो आणि तो नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत संपतो। एवढा मोठा मतदारसंघ या नाशिक शहरातला आहे आणि या मतदारसंघामध्ये अनेक लोकोपयोगी, समाजोपयोगी लोकांची नाळ ओळखून लोकांना काय हवं आहे आणि लोकांची अपेक्षा काय आहे ही ज्यांना जाणीव आहे ते या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय राहुल डिकले। या ठिकाणी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर माता भगिनी राहुल भाऊंकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वाध्यायासाठी जागेची मोठी अडचण होती, कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु मनात न ठेवता किती निधी लागतो, आपण फक्त मला काम सुचवा आणि त्या ठिकाणी जे तुमची मागणी आहे ते कामाला कसं मुहूर्तमेढ लावता येईल यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात। म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो। या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी एक 25x30चं असं सभागृह परत जोडून बांधून देत आहेत, ही खरंच आमच्या दृष्टीने आनंदाची आणि गौरवास्पद बाब आहे। भाऊ दादांचा स्नेह तसा, मी शालेय विद्यार्थी मोहाडी गावचा आहे, मोहाडीला होतो, मोहाडी गावाला दादांचं अतिशय प्रेम होतं। एकनाथ भाऊ जाधव त्यांचे मित्र आणि ते कायम यायचे। दादा त्यावेळेस NDC बँकेत असेल, UMP मध्ये असतील, अनेक वर्षापासून म्हणजे लेझिम पथकाचं काम आम्ही त्या ठिकाणी दादांच्या आल्यानंतर सभेच्या ठिकाणी आम्ही करीत असतो, मिरवणूक गावातनं काढीत असतो। तर अशा हा जुन्या काळापासून डिकले परिवाराचा परोपकार आणि समाजासाठी काहीतरी देणं लागतोय आपण याची वृत्ती अंगी बाळगलेली असल्यामुळे दादांपासून सुनील भाऊ असोत, राहुल भाऊ असोत, दोघाही भावांचं आज समाजासाठी काहीतरी देणं आहे या दृष्टीने काम चालू असतं आणि ते अव्याहतपणे आजपर्यंत चालू आहे। मला तिथे एक सभागृह बांधून दिलं, मंदिराच्या कुठल्या मीटिंग असतील, कुठे काय असतील तर अशा त्या कामासाठी आम्हाला त्याचा चांगल्यापैकी उपयोग झाला। आता यापुढे
तिथं परत दुसरं एक वाढून सभागृह बांधायचं काम चालू आहे. एक दिवस त्यांना सांगितलं बाबा जागेची आम्हाला जरा कमतरता आहे, तर तुम्ही या बाबतीत थोडं लक्ष घाला. लगेच तेही काम चालू आहे, त्याचा आता स्लॅब पडतोय. त्याच्यानंतर इथं स्वाध्यायाला बसायला जागा नव्हती, पण इथं ऊन वारा पाऊस याचा त्रास व्हायचा. अशा वेळेला भाऊंना सांगितलं बाबा आम्हाला अशा नागरिकांची डिमांड आहे. त्यांनी लगेच काम आज अशा पद्धतीनं भाऊकडं आम्ही ज्या डिमांड केल्या त्यांनी हे केल्या. याप्रसंगी विश्वस्त सुघोष भगुरकर, अमित लाखलगावकर, पंडितराव ढिकले, आत्माराम वाघमारे, पंडितराव अनारसे, SR पवार, वाघमारे, खांबेकर यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे.